तिच्या हातानं बनवलं पाटणाचा झणझणीत रस्ता असा वरपून वरपून खाल्ला आणि हात हे हात लागले. तोंडावर ताबा नसला तर सापडणार काय घेऊ दे काय घेऊ दे याचा नियम नाही.
आपल्या बोलण्यावर ताबा नसला माणसाची अशीच गत होत. पण भारतीया तुझी जळकीच वाईट खायची भूताचं मान त्यात पुरलेलं पूर्वज त्याचं बोटीवर बसते म्हणे भूत गावलं. माझ्या अंगाला बोत विसरण्याची पुण्यावर बसशील मी नाही द्यायचो आता हात किसल्या मान बुटीवर बसशील मी नाही द्यायचं. कालच्या वडाकडे जा तिथं मोठा पूल पडेल त्याला जो उलटा लेटीचा बाबाचा माझ्या बाप्पाच्या सुराची पोतीतला बाबा सकाळी उठल्यापासून मी स्वराची पावती वाचायला सुरुवात करतो तर रात्री झोपेपासून आणि इकडे या वक्ताला कशाला आला कशाला म्हणजे अरे शेत माझं ही माझी माझी वाहऱ्यावर ऊस आहे ना तो माझा आहे रातच्याला ती मटकी सारखी वरडते ना मोटर बी माझी आहे मला अरे मला विचारणार तू कोण मी तुझा कोण माझा तो कोण मी असेल ना मग सात बारा नाव सात बाऱ्या नाव नाही तर गावचं कुत्र बी मुक्तार ते सात बाऱ्यावर गावात सात बाऱ्यावर मुकणारा कुत्र नसतो अरे पण पोराला बांधावर एवढी मोठी हागायला जागा तर दिलेली आहे अजून दुसरं काय करणार तिथं त्या साईड तरी उपयोगाला येत आहे याचं समाधान वाटायला हवं याच्यासाठी केले होते अरे एक देव सोडला नाही का एक उपास त्याचं हे पण टाकलंच मी नाही काय करणार टाकलं बाबा आता टाकलंच नव्हतं मला मानत तिच्या ए भारत्या लगा माशी साहेब माझीच नाही माझ्याकडे अरे मागाशी मी आवडते आलो तेव्हा पडली असं छान तर आनंदी बांधर वाप फेऱ्या मारतोय तू पाठी मला खाली एक रुपया मातीसाठी माझा लाख मला तर जीव घालूय ए मी नाही जायचो खाली असं काय कर मला मी तर म्हटलं म्हणून काय वेळ तुझ्यासारखं काय बिड्या वडत नाही बघा गावात त्या खिशा आजकालची ही फास्ट फॉरवर्ड पिढी अरे तुम्हीच नवालेला येऊ हे माचीस पासून लाईटर पर्यंत ते पिढ्या वाढायला ना ते आपलं काय आपलं हे सर्वच की
नाही म्हटलं जेवलं काय आणलं का आणलं काल राज्याला खाल्लं त्या काकाची ऐकत नाही काय नाही एवढे असं बरं नाही आपलं गावाचा चिमट्या असा किडा पडायचा एक दिवस देवाला त्याला पडला मला आपले कष्ट पडलाय सावकाश शेत पण सोडून ए भात्या किती हा 350 नंतर त्या शिल्पाचं शेत बी सोडवलं अरे अरे पाहिजे कामाचे हप्ता नाही माहित ना 350 रुपयाचे उधारी एक गोष्ट ध्यानात ठेव बाबा आम्ही तुझा बाप आहे अरे तू काय कर तू काय नाही समजा लक्षात असतं माझं पाटाचं पाणी पाटालाच जाईल काय माणूस तू पाटाचं पाणी पाटाला झालं पाटाला झालं अरे अरे चांगली सवय तर शिकायची होतीस मोठं झालं म्या तुझं पाय घ्यायला लागलं आता मला मला असं पाय बोललं ना आवडत तुमचा वैद्य झालं मी कशी बोललं का पण तुझं काय नाही केलं आता ती पाय कळायला तोडलं तर शिव्या काही थांबलं नाही आजकालच्या पोराने बापाची चप्पल दिसती पायात फिट बसली अरे बापाची काळजी दिसत नाही भाई अरे ही झिजलेली चप्पल दिसती भाई मला त्याशिवाय बापाचं तोंड दिसतं रे तुम्हाला अरे पण तुमच्या या भविष्याच्या काळजीपोटी या तोंडात सुटलेला घास दिसत नाही बघ. तुझ्या पोटात तेव्हा कळलं स्वर्ग काय असतो पोटात स्वर्ग आणि मला कुठे समजतं माय बोललेलं काय घेतलेला श्वास मी समजतो मी एकदा तुझं बाहेर येतोच कशाला मला इथं शांती बाहेर येतात मला इथं जसं तुझ्याशी बोलता येत तसं बाहेर बोलता येतात कसलं त्रास नाही वाईटच नाही चिडचिड नाही कसलं बंधन नाही आणि ज्यासाठी जन्म घेतो ते मला जन्म घेण्या अगोदरच तुझ्या पोटात कळत आहे कावडी नाही कापते बाय मला चौरी उदार नको देऊ बाय मला चौरी उदार नको देऊ मला चौरी उदार नको देऊ बाय आपण त्याला कमवून करायचं असेल ना तर मुला तुम्हाला आवड लागतं पण ह्या बाळाचा काही नेम नाही बाय तू कधी आग बोलतो कधी पाण्याचा मारा तरी माझी पाय तुला हळवून टाकल ग जनावर माझं कधी खास करी याचा नेम नाही बाय मला जन्म नको बाय
ते चपलाईला पण हागायला कसं जातोस पडून दादा पाहिजे आणि नीट जाय वाघ मला माहिती आहे पटलंच काय
पण पोरगा ऐकत शपथ. तेव्हा तुम्ही या अंगणात बिडीशी ग आणि त्याची मुलं अंगणातल्या चांदीसारखी होती. माझं पोरग लय खुश झालं, लय मजा आली त्याला. तेव्हा मी भरत्याला म्हटलं, भरत्या तुझी चांदणी अंगणात उतरली ना. ही लुकलुकणारी येडी पाहून भरत्या नुसता तिच्या मागं मागं पळायला लागला. मी त्याला लय समजवलं, म्हटलं चांदण्या पाण्यासाठी असतात. आपण जर त्यांच्या जवळ गेलो तर आपल्यापासून लांब जातात. तेव्हा कुठं त्याला समजलं आणि माझ्या पास घेऊन बसलं. तेवढ्यात तुमची पिढी घेतली आणि माझ्या नवऱ्याच्या अंगणात उतरलेली त्याची चांदणी दिसेनाशी झाली. माझं पोर लय रडायला लागलं. बरं जाऊ दे. चला आवरा पैकी नाना करून घे बाई. चल्ले आवया पोराची चांदणी आहे नवं. अंगणात उतरवाय बापाला ठाण्याची तुझ्या वागण्यामुळे ना गावात रूप मी करणार नाही आता. आणि तू असाच वागत राहिला ना तर गावातून बोलणार मी नाही माझ्याशी. अरे बाप आहे म्हणून जाय ना तू वर. अरे तो वर कोणाला घालायची गरज नाही. हे असं तुझं वागणं. अगोदर मला गावाला नेण्याचा फरत्या म्हणते आणि तुझ्या येड्या वागण्यामुळे मला येड्याचा फरत्या म्हणते. म्हणून दे ते म्हणले म्हणून काय भोग पडते तुला वय. तुला पडत असतील बोका पण मला पडत्यात. माणूस आहे माणूस. इथं दुखतं माझं. इथं दुखतं. तुझ्या वागण्यामुळे ना घर सोडलं म्या. घर सोडलं म्हण. अरे घर सोडला गेला कुठं इथं आला. रोज घर सोडून जायचं म्हणतो. गावातील लोक बोलले असते म्हातारीला सोडून पोरग वाया गेलं. चला मला कळतच नाही मी कसं वागते. नोकरी बेकारी तिकडे चौकारी आणि घराची भाडं तरी सांगण्याची मार अरे एक भरत्या. अरे मला मी चांगलं जाऊ नकी काय ते काय कशाला मायने पाठवलं वर्ग शेतात एकटा आहे आणि वाघ पिवायला बरोबर लक्ष देवा. त्यासाठी आलास ना ते काम मला त्रास देऊ नको. हेच करतोय लक्षात ठेवू. पाठ बस म्हणे लक्ष ठेवू. अरे वाघाकडे लक्ष देऊ. वाघाकडे अरे मग वाघाकडेच लक्ष देतोय की माया वाघाकडे. ये हत्या एक विचारू माहिती आई म्हणलं तरी विचारणार. एकदाच विचारायचं जाय घालू. आई एकटी वाट बघत असत. माझा एवढा रंग काढून नाही माहिती. मोठं बोलू नका. तू इकडे कशाला आला? माझा एवढा रंग काढून तू इकडे कशाला आला? तुमच्यासाठी
तुला माझ्या घराचं काम करूया. त्याला बाप नसतं ना. त्याचं जीवन कसं असतं तुला नाही ना. दिशाईल पाखरासारखे भरकटत असतात त्याचे. हा ना, तुझा बाप हे गाव सोडून कुठे गेला नाही म्हणून. पण तुझ्या डोक्याला आभाळ वाटलं का त्याने कोणी केलं. आपणच रे आभाळासारखं समजायला कवेत केला. पण बापाला कवेत केणारे हात पटत मुलाचे असतात रे. पटत मुलाचे असतात. तुमच्या मोठा असेल ना तर हा बाप आपोआप तुझ्या पायी झाले. काय झालं काय? त्याला पण शहराकडे मागवले दिसतात. म्हणजे रोजच्या कटकटीत सुट्ट्यात घेऊ. कटकट शेती म्हणजे कटकट आहे वय. आता थोडे कष्ट जास्त आहे तर आपण करतोय. चांगलं ठाव आहे. शेत घाट टाकून देते. हो याचा त्याला काय माहित ना. आणि तुम्हाला वाटलं का नाही सांगून ठेवते. माझ्या पोराला काय मी सांगू नका. आधी शेतात राबून राबून थकून जातो. त्या शेत घाट काढण्याला मला आयुष्यात स्वतःला मोठंच बसलं. तिचा बेवकाचा पाऊस पिकाला नुकसान पिकाला काही किंमत नाही. हे बघ पाय तर लहानपणी एक पिढी दे. पाप झाला त्याला त्याच्या डोळ्यातली पाणी दाखवायला त्याला त्याच्या भावना वाजवटे ठेवायला लागतात. आई माझी बायको जरी असली ना लहान पोरासारखी माझी काळजी घ्यायची. या पायाला असं मुला तरी असतो ना ते आईवानी सांभाळ करायची पाहिजे. असं म्हटलं बाई थोड्या दिवसाची बायको अनंत काळाची आई असते. माझी जन्मी तशीच होती. काय हवं नको समजा काळाचं बरं का तुला
आईला विचारलं आई मुलाला कडेवर बाप खांद्यावर करून घेत होतं पाय म्हणाले आई मुलाला कडेवर सांगत असते मी पाहते खूप अरे बाप मुलाला खांद्यावर घेऊन सांगत असतो जमीन पाहतोय त्याचा पुढचं तू मला कधी खांद्यावर तू घेतलंच नाही रे मला पुढचं काय दिसत भविष्यातल्या बापाच्या कानावर यो बाप डोकं ठेवून रडायला काय चुकलं त्याचं तर बायको गेली मग पोराच्या कानावर डोकं ठेवून रडायला तुझी जशी आई गेली ना माते तशी माझी माय गेली ना Why